हे बघा 2-2.5 वाट्या मी चण्याची डाळ भिजू घातली. चांगली भिजली बघा आता डाळ. त्याच्यात आपण पाणी घालूया. 2 ते 2.5 तांबे पाणी लागेल ह्याच्यामध्ये. ठेवूया डाळ शिजायला. पाणी गरम झाल्यावर डाळ घालायची. ही डाळ आपण ह्याच्यात घालूया. पाणी गरम झालंय. ढाकण लगेच लावायचं नाही आहे. उकळी आल्यावर त्याच्यावरती जो फेस येतोय तो आपल्याला काढायचा आहे. मीठ, थोडंसं हळद घालेन. हे काढून घ्यायचं म्हणजे आपलं ढाकण लावल्यावर उतू जाणार नाही आहे डाळ. आता ढाकण लावायचं आहे. डाळ आपली बघा चांगली मऊ शिजले. आता हे जे पाणी निघतं ते आपल्याला आमटीसाठी वापरायचं आहे. कटाची आमटी तयार करायची त्याची. आमटीसाठी डाळ ठेवले. मला आपल्याला पुरण आता शिजवून घ्यायचं आहे. परत गोळ साखर घालून चांगलं जायफळ घालायचं आहे. आपला 2.5 वाटी डाळ होती तर 2 वाट्या गूळ घालायचा आहे. वेलची पूड आणि जायफळ आपलं ते घालायचं आहे त्याच्यात. आता होत आले पुरण बघा. असं उलट न ठेवलं तर पडलं नाही तर समजायचं की आपलं पुरण झालंय चांगलं शिजून. आता हे मिक्सरच्या भांड्यात वाटून घेते. थोडं गरम असतानाच वाटून घ्यायचं म्हणजे ते पटकन वाटलं जातं.